हॅलो फ्रेंड्स. तर परत एक आपण व्हिडिओ घेऊन आलोय ज्याच्यामध्ये पर्सेंटेजचा पुढील भाग आहे. म्हणजे काही या पद्धतीचे क्वेश्चन पण पर्सेंटेज मध्ये विचारले जातात. इफ 20% ऑफ अ नंबर इज 120 देन फाइंड 120% ऑफ द सेम नंबर. आता इथे बघा दोन पार्ट्स आहेत या क्वेश्चनचे. इफ 20% ऑफ अ नंबर इज 120 म्हणजे एका नंबरचे 20% म्हणजे 120 आहेत. तर पुढे क्वेश्चन काही असू शकतो. फाइंड 100% ऑफ दॅट नंबर, फाइंड 70% ऑफ दॅट नंबर, फाइंड 120% ऑफ दॅट नंबर, फाइंड 85% ऑफ दॅट नंबर. तर पुढचा क्वेश्चन काही असू शकतो. ठीक आहे. म्हणजे सॉल्व्ह कसं करायचं. आता इथे दोन पद्धतीने सॉल्व्ह करूया आपण. एक तर 20% ऑफ अ नंबर. आता हे 20% लिहिले ऑफ अ नंबर. आता तो नंबर माहित नाही आपल्याला म्हणून त्याला एक्स कन्सिडर करूया. इज म्हणजे नेहमी लक्षात ठेवा इज इक्वल टू असतं आणि पुढे आहे 120. तर 20% ऑफ अ नंबर म्हणजेच एक्स इज इक्वल टू 120. मग आता याला तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. 20% म्हणजे 20/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, पुढे आहे एक्स इज इक्वल टू 120. तर एक्स इज इक्वल टू हे सॉल्व्ह करून घेऊया. एक तर तुम्ही इथे 0 0 कॅन्सल करू शकता किंवा हा नंबर या साईडला घेऊन मग कॅन्सल केलं तरी चालेल. जसं की 120. आता हा नंबर 20/100 आहे. या साईडला आल्यानंतर 100/120 होईल. 100/20. ठीक आहे. आता इथे कॅन्सल करा. 20 ने डिवाइड करा 100 ला. 5. 120 इंटू 5 म्हणजेच 600. तर एक्स म्हणजेच तो नंबर जो आहे तो आहे 600. मग आता तो नंबर मिळाला तर या नंबरचे आपण जे पर्सेंटेज विचारलेले आहेत तेवढे फाइंड आउट करू शकतो. आता इथे आपल्याला किती विचारलंय. 120%. कशाचे 120%. या नंबरचे म्हणजे 600चे. सो 120% ऑफ 600 फाइंड आउट करायचंय. मग हे तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. 120% म्हणजेच अपॉन 100 मल्टिप्लाइड बाय 600. हे 2 0 आणि इथले 2 0 कॅन्सल झाले. 120 मल्टिप्लाइड बाय 6 म्हणजेच 720. तर ही झाली एक मेथड. पण आता या मेथडमध्ये तुम्हाला वेळ खूप लागतो. यापेक्षा सोपी मेथड आहे का. तर डेफिनेटली आहे. तर काय करायचं की जो नंबर दिलेला आहे किंवा जे पर्सेंटेज दिलेले आहेत इज इक्वल टू जो नंबर दिलाय तो लिहा. जसं की इथे मी लिहिलं आहे 20% इज इक्वल टू 120. आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला. 120%. तर 120% इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सिंपल. आणि जर तुम्हाला तोच नंबर विचारला असता देन फाइंड दॅट नंबर. तो नंबर कोणता आहे. तर इथे काय लिहिलं असतं आपण 100 लिहिलं असतं. कारण कोणताही नंबर स्वतः किती असतो 100% असतो. तर 100% इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. जर तुम्हाला त्या नंबरचे 70% विचारले असते तर आपण इथे काय केलं असतं 70% इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर जे विचारलंय ते इथे लिहायचं. ठीक आहे. आपण क्रॉस चेक करून बघूया की सेमच आन्सर येतं का. 120% इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आता इथे आपल्याकडे 3 नंबर आहेत तर यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मध्ये जे 2 नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. 120 मल्टिप्लाइड बाय 120 डिवायडेड बाय हा राहिलेला एक नंबर अपॉन 20. मग आता सॉल्व्ह करा. हे 0 0 कॅन्सल झाले. 2 ने डिवाइड करा इथे 6. 120 इंटू 6 इथे पण आपण 120 इंटू 6 केलंय म्हणजेच 720. ठीक आहे. तर हे सोपं आहे. याच पद्धतीने तुम्ही अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. आणखीन एक क्वेश्चन आहे त्याच पद्धतीचा. इफ 85% ऑफ अ नंबर इज 340 देन फाइंड 185% ऑफ द सेम नंबर. तर इथे लिहून घ्या 85% इज इक्वल टू 340. 85% म्हणजेच 340 आहेत. तर आपल्याला 185% फाइंड आउट करायचंय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे लिहिताना फक्त एक काळजी घ्यायची तुम्हाला. पर्सेंटेजच्या खाली पर्सेंटेज आले पाहिजेत आणि नंबरच्या खाली नंबर आला पाहिजे. तर हे सॉल्व्ह करूया आता. या दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल 185 मल्टिप्लाइड बाय 340 अपॉन 85. मग आता हे डिवाइड करायचं तुम्हाला. तर डिवाइड करताना इथे शेवटी 5 आहे इथे 0 आहे. याचा अर्थ तुम्हाला 5 ने डिवाइड करता येईल. जर या नंबरला तुम्ही 5 ने डिवाइड केलं तर हे 1 आणि 7 आणि इथे जर तुम्ही 5 ने डिवाइड केलं तर 6 आणि 8. ओके. परत 17 ने 68 ला डिवाइड करता येईल. 17चा पाडा जर येत असेल तर बघा चेक करा. 17 ने डिवाइड करा. 17 चोक 68. तर आता काय राहिलं न्यूमरेटर मध्ये 185 मल्टिप्लाइड बाय 4. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 185 मल्टिप्लाइड बाय 4 यांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येईल. आता हे तोंडी पण करता येण्यासारखं आहे. 185 म्हणजे 180 प्लस 5. तर 180
प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 4. 180 इंटू 4, 18चा पाडा, याच्यासाठी पाडे पाठ असणं आवश्यक आहे. 18 चौक 72, म्हणजेच 180 गुणिले 4 किती येतं? 720. प्लस 5 इंटू 4 किती? 20. तर 720 प्लस 20 म्हणजेच 740. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. थँक्यू.